काँग्रेसचे महाविकास आघाडीचं भवितव्य धोक्यात असल्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतदारांचा शिवसेना ठाकरे गटाला फायदा झाला, मात्र आपल्याला फायदा होत नसल्याचा काँग्रेसच्या मुंबईतल्या नेत्यांचा सूर आहे। अल्पसंख्याक मतदार काँग्रेसकडून दूर जात असल्याचं सर्व नेत्यांचं मत आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक फायदा होत असल्याचं सर्व नेत्यांचं बैठकीत निरीक्षण आहे। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय नेमकं म्हणणं आहे काँग्रेसच्या नेत्यांचं? मुंबई काँग्रेसची सध्या बैठक चालू आहे आणि आज बैठकीमध्ये एक महत्त्वाची चर्चा झाल्याचं कळतं आहे। महाविकास आघाडी जी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असणार आहे, महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एकत्र राहील अशी चर्चा सुरू असताना आता काँग्रेस जे आहे ते एकला चर्चा नारा देते की काय, अशी सध्याची स्थिती खरं निर्माण झालेली आहे। मागे जी निवडणूक झाली विधानसभेची, त्यावेळी जे काँग्रेसचे सगळे मतदार आहेत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसाठी काम केलेलं होतं आणि त्याचा मोठा जो फायदा आहे तो खरं तर शिवसेनेला झाला। मात्र शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्यामुळे काँग्रेसचा त्याचा कोणताही फायदा झाला नाही, अशा पद्धतीचा अनुभव जो आहे तो काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आजच्या या बैठकीमध्ये बोलून दाखवला होता। आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता आगामी ज्या पालिकेच्या निवडणूक आहेत त्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये आता स्वतंत्रपणे लढण्याची भूमिका कुठेतरी सगळे नेते घेताना पाहायला मिळत आहेत। या संदर्भातला कोणताही निर्णय खरं तर अद्याप झालेला नाहीये, मात्र लवकरच याच्यावरती निर्णय घेतला जाईल असं म्हटलं जात आहे। रुपाली, इकडे रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत ही बैठक होते आणि अंतिम निर्णय मात्र चेन्नीथला ज्या वेळेला दिल्लीत जातील त्यावेळेलाच होणार आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।